कोल्हापूरमध्ये मुंबई हायकोर्टाचा सर्किट बेंच सुरू होणार आहे आणि येत्या 18 ऑगस्टपासून कोल्हापूरमध्ये हायकोर्टाचा सर्किट बेंच सुरू होणार असल्याची माहिती आहे। दैनिक पुढारीच्या पाठपुराव्याला अखेर मोठं यश आलेलं आहे। कोल्हापूरमध्ये हायकोर्ट बेंचची मागणी अखेर आता पूर्ण झाली आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणामध्ये एकच जल्लोष त्यामुळे पाहायला मिळाला। फटाक्यांची आतषबाजी करत हा जल्लोष करण्यात आल्याची प्राथमिक माहिती। मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये आता 18 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे आणि गेल्या अनेक वर्षांच्या लढ्याला आता यश मिळालेलं आणि त्यानंतर कोल्हापुरातले वकिलांकडून हा सगळा जल्लोष जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळते। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सर्किट बेंच व्हावा अशी मागणी होती, खंडपीठ व्हावा अशी मागणी होती आणि ती मागणी कुठेतरी जाऊन आता पूर्ण झाली आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणामध्येच आता हा जल्लोष झालेला आहे। एवढ्या मोठ्या वर्षानंतर खरं तर हा आनंद उत्सव आता तुम्हाला साजरा करण्याची वेळ आली। गेली 38 वर्ष हा संघर्ष 6 जिल्ह्यातील वकिलांनी कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन व्हावं यासाठी चालू केलेला आहे आणि आज आनंदाची गोष्ट अशी आहे की राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची पुण्याई या आणि माननीय नामदार भूषण गवई साहेब यांची इच्छाशक्ती या आधारावर कोल्हापुरात आज ही कोल्हापूरकरांची गेली 38 वर्ष प्रलंबित असलेली सर्किट बेंच स्थापनेची मागणी पूर्ण झालेली आहे। याचा निश्चितपणानं सर्वसामान्य पक्षकार गोरगरीब पक्षकारांना अत्यंत चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे। गेली 38 वर्ष हा जो आम्ही लढा लढला त्या आम्ही सर्व सिनियर लॉयर्स, परंतु त्याबरोबरनं आज जे ज्युनियर लॉयर्स आहेत त्यांनी सुद्धा गेली 10-15 वर्षामध्ये या लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। त्यामुळे हा निव्वळ वकिलांच्यासाठीचा लढा नव्हता, तर कोल्हापुरातील जनतेसाठी होता, 6 जिल्ह्यातील पक्षकारांसाठी होता आणि त्याला आपल्याला यश मिळालं। शाहू महाराजांनंतर कोल्हापूरचा कोणी उद्धार केला असेल तर भूषण गवई साहेबांनी आणि कोल्हापुरी जनता पूर्ण 6 जिल्ह्यातील सर्व जनता, वकील आणि अन्य सर्व संस्था वगैरे सर्वजण आम्ही भूषण गवई साहेबांच्या अत्यंत आभारी आहोत की त्यांनी पुढाकार घेऊन हे 38 वर्षांचं स्वप्न पूर्ण 6 जिल्ह्याचं जे काही स्वप्न आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले। माननीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी हा ठोस निर्णय घेतला, त्यामुळेच हे खंडपीठ हे शक्य झालेलं आहे। काय नेमका हा आनंद उत्सव आता तुम्ही सगळे साजरा करा? प्रथम मी भारताचे सरन्यायाधीश गवई साहेबांचं इथं हार्दिक अभिनंदन करतो। निव्वळ त्यांच्यामुळं हा एक खंडपीठ कोल्हापूरला लाभलेला आहे।